नाही. हे इथे जवळ आहे. हा दिसतो ना. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये चाललेला हा काही पालकांचा जो भडसाव आहे, पालकांना होणारा जो काही त्रास आहे, त्या त्रासाचा मी स्वतः आता इथे एक उपभोक्ता आहे. म्हणजे शासनाची प्रणाली किती घाणेरडी आहे. शासनाचे जे काही पोर्टल आहे, या पोर्टलच्या मुळे जो काही त्रास होतोय आता इथं या भिवंडी तालुक्यामध्ये या पालकांना, तुम्हाला सांगतो शासनाची हे जे पोर्टल जाते, जे ऑनलाईन सिस्टम आहे, एवढ्या बेकार प्रक्रिया आहे याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो ऑनलाईन झाल्यापासून नाहक त्रास झालेला आहे. आज तुम्हाला सांगतो माझी मुलगी 11/7/2022 ला जन्म घेतला याच IGM हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आतमध्ये नेल्यानंतर तिथं काहीतरी 5 ते 2 मिनिटांमध्ये माझ्या मुलीचा जन्म झालाय. इथल्या ज्या आता माधवी पांगारे म्हणून त्यांचं आडनाव आहे, त्या इथं वैद्यकीय अभियंता आहेत. त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं बोलणं काय आहे का यांची मुलगी इथं झाली कशावरतून. यांची मुलगी आपल्याकडे झालीच नाही, ती घरी झाली. जेव्हा की इथल्या सिस्टरही सांगतात त्या मुलगी आपल्याचकडे झालेली आहे. मी इथं इथला जो केस पेपर काढायचा असतो तो रात्री 3:15 मी माझा केस पेपरही काढलेला आहे. आणि सेम डेला तुम्हाला भिवंडीवासियांना सर्वांना तर माहितीच असणार का इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे कुठल्या गोष्टींना सामना करायला लागतो. इथं कुठल्या सुख सुविधा नाहीयेत, बाथरूम लिकेज आहेत. वरतून ज्या प्रसूती झालेल्या ज्या काही महिला असतात, ज्या आई असतात, त्या नवजाती ज्या काही शिशु असतात, त्यांच्या अंगावरती इथं पाणी पडत होतं. आणि त्या टायमाला मी माझ्या मुलीला सेम डेला जे प्रसूतीचे त्या टायमाला जे डॉक्टर होते त्यांची अनुमती घेऊन त्या याच्या पेपरवर करून आणि मी माझी मुलगी घेऊन गेलो. आणि 3 दिवस सतत तिला त्या डोसच्या करताना इथं तिच्या शरीराची, तिच्या शारीरिक काय हे झालेले बदलाव झाले या करताना तिचं मी इथं हे करायला येत होतो. पण आता मुद्दा मेन म्हणजे इथं काय झालेला आहे का, तो पेपर दे ना मला. तो आता डिस्चार्ज पेपर दिलेला तो मॅडमने, तो दे मला. कुठे ठेवला? आधी मला डिस्चार्ज पेपर दे इकडे. हा डिस्चार्ज पेपर हा मी त्या टायमाला इथे जे जन्म मृत्यूचे जे दाखले देतात मी त्यांच्याकडे पूर्ण माझे दाखले जमा केलेले होते. आता हे बोलणं गरजेचं याच्या करता नाही की आपण जर अधिकाऱ्यांना आणि यांना सर्वांना वाचवायला गेलो तर आपण कुठेतरी आता कामाला लागतोय. मग या कामाला लागलोय मी आता 14 दुकानं फिरायची जी शासनाची. मला तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा समितीमध्ये जेव्हा मी माझे सर्व डॉक्युमेंट दिले का 21 दिवसाच्या आतमध्ये माझ्या मुलीला तिचा जन्माचा दाखला भेटणे हे बंधनकारक होतं. पण तुमचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं तुमच्या या ज्या काही शासनाच्या ज्या काही ऑनलाईन ज्या काही स्कीम आहेत त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी असतात, काहीतरी प्रॉब्लेम असतात. तुमचं नेट चालत नाही, तुमचं हे चाललेलं नाही, तुमचा डेटा नाही. मग 22 ला या लोकांनी काय केलं का सर्व्हर डाऊन आहे. मी इथं आलो, माझे पेपर दिले, माझा यांच्याच हातून डिस्चार्ज पेपर हरवला. डिस्चार्ज पेपर हरवल्यानंतर तुम्हाला सांगतो का डिस्चार्ज पेपर मध्ये असं झालं का आता मी डिस्चार्ज पेपरच्या साठी 3 वेळा पत्रव्यवहार केला का माझ्या मुलीच्या जन्माचा डिस्चार्ज पेपर म्हणजे प्रसूती कार्ड मला मिळावा. या करताना आज इथे ज्या मॅडम होत्या, ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांची उर्मटपणाची भाषा आहे. त्यांची भाषा एवढी आहे का ती इथं दमदाटी करते. इथं त्यांनी माझ्यासाठी इथं पोलीस बोलवलेले होते. इथं त्यांनी शांतीनगर पोलीस स्टेशनचे 2 इथले बीट मार्शल बोलवले. पण तिथं जर मी दरोडेखोर असतो, या मी तिथे तुम्हाला सांगतो मी काय आतंकवादी आहे का मी दुसऱ्या राज्यातून इथं येऊन आणि तुम्हाला काय चुकीचं कृत्य करायला सांगतोय. सर माझ्या मुलीचा जन्माचा दाखला मागतोय. तुमच्या स्वतःच्या चुकीच्या मुळे आज मला डुप्लिकेट दाखला हा तुम्ही कशावरतून लिहून दिला आणि तुम्ही दिलेला दाखल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे. कारण तुम्ही माझ्या मुलीचा प्रसूती कार्ड दिलेला नाहीये. याच्यावरती तुमच्यावरती कारवाई करणार मी. वैद्यकीय विभागाचे जेवढे जे काही कलम आहे मी त्या मॅडम वरती लावणार आणि लवकरात लवकर या मॅडमच्या विरोधामध्ये या 2 दिवसामध्ये उपोषणाला बसणार आहे. प्राण कार्यालयाला यही विचारणार आहे. जर बोन बॉटम माझं इथलंय, माझी मुलगी इथं जन्माला आली, तर आमच्याकडून जे 14 डॉक्युमेंटची जे तुम्ही काही मागणी करताय या तुमच्या चुकीच्या प्रणालीच्या मुळे करताय. 2 वर्ष झाले, गेल्या 22, 23, 24, 25, 26 पण झालं. सेम डेला मी इथं यांच्याकडे येणे, प्रत्येक दिवसाला येणे, माझं कामकाज सोडून मी यांच्यासाठी इथं यायचं का. तुमच्या ज्या शासनाच्या ज्या काही प्रणाली आहेत
त्या चुकीच्या आहेत. त्याच्या करताना आमचा बळी काय जातोय, शिक्षकांचा बळी जातो ना याच्यामध्ये. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा कुठेतरी भोंगल कारभार होतोय. 2 वर्ष झाली माझी मुलगी आता ज्युनियरला असती, तिचं ज्युनियर सिनियर सर्वच गेलं. अजूनही डिस्चार्ज पेपर दिला तर याच्यावरती डुप्लिकेट लिहिलं. म्हणजे हिचा स्वतःच्या युगोच्या करताना माधवी पांगारे मॅडम यांनी त्यांचा युगो इथं हे केलेला आहे. आणि त्या सांगतात का तुमच्या करताना आमचा वेळ नाहीये, आम्हाला इतरही शासकीय काम आहेत. अरे जनतेचे सेवक आहेत तुम्ही, आमच्या टॅक्स मधून पैसे भेटतात तुम्हाला. आम्ही जेव्हा टॅक्स भरतो ना इथं या महानगरपालिकेला आणि या आपल्या राज्याला, त्या टायमाला तुम्हाला तिथं पेमेंट येतो. आणि तुम्ही सांगता लाईव्ह झालेलं आहे माझ्या बॉडी कॅमेरामध्ये, त्यांचं जेवढं काही बोलणं होतं ते पूर्ण आपण लाईव्ह केलेलं होतं, पूर्ण सर्वांनी बघितलंही असेल. तुम्हाला सांगतो मॅडम सांगते का मी पोलिसांना याच्या करताना बोलवते का तुम्ही माझ्याशी असं बोलताय, तुम्ही आमचा वेळ वाया घालवलेला आहे. तुमचा वेळ काय वाया घालवलाय? अरे मी माझं इथं जन्म झालेला आहे आणि मी इथं टॅक्स भरतो या सरकारला, तुम्हाला आमच्या करताना इथं बसवलेलं आहे का? इथले जे काही पॅरेंट्स आहेत, इथले जे काही आई वडील आहेत, ती लोक यांच्या मुलाचा जन्माचा दाखला देणे आणि त्यांना कशासाठी प्रॉब्लेम होतोय हे तुम्हाला बघायचंय. दर्पण कैलास पाटील याच्या मुलीचा 27/10 जन्म झाला आणि तिला 4 महिने लावले ह्याच मॅडमच्या कालकर्तीमध्ये. हिची का आता बदली नाही मागणार? मी बदली नाही मागणार तर बर्ताब मागणार ना मग. कारण तू जर जसं सांगते का मी इथं नव्हती, मागच्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये झालेलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अरे देशाचा प्रधानमंत्री मेला म्हणजे काय देश बंद होत नसतो. तुम्ही इथं शासनाचे अधिकारी म्हणून तुम्हाला इथं ठेवलेलं आहे, तुम्हाला आमच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही हे जर सांगाल आम्हाला, हे जे काही उत्तरं द्याल, ही उत्तरं मला मान्य नाहीयेत. तुम्ही इथं पोलीस का बोलवले याचंही उत्तर मॅडमला द्यायला लागणार आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो का भिवंडीच्या सर्व जनतेला, ज्या ज्या जनतेचं जेही नुकसान झालेलं आहे या शासनाच्या प्रणालीच्या मुळे, या आयजेम हॉस्पिटलच्या भोंगल कारोबारामुळे, हे सर्व तिथे बसून आम्ही बोलणार आहे. कारण मी यांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहे. कारण आज जेवढे इथं पॅरेंट्स जमा होतात, प्रत्येक जण इथं फेऱ्या मारून थकतो, मग त्यांच्या मुलाचं शैक्षणिक वर्ष खराब होतं. माझ्या मुलीचं 2 वर्षाचं शैक्षणिक वर्ष खराब झालेलं आहे. आणि मॅडम सांगतात का ते माझं काम नाहीये, तुला पगार भेटतोय, तुला शासन पोचतोय, आम्ही टॅक्स भरतोय, तुला शासन आमच्या टॅक्स मधून पगार देतो आणि तुला आमच्या करताना टाइम नाहीये सांगते. तू आम्हाला जन्माचे दाखले देण्यासाठी शासनाने जे काही, तो एक बोबडा तिकडून आला, गुजरात वरतून एक बोबडा येतो आणि महाराष्ट्रातल्या बॉटम जी आहेत त्यांना सांगतो का जन्माचे दाखले नाही दिले पाहिजे. अरे तुम्ही हे कसं काय ठरवू शकतात? एक गुजराती येतो आणि तो इथं सांगतो, अरे ज्याला बोलता येत नाही तो आमच्या मुलांचं इथं शैक्षणिक वर्ष खराब करतोय ना, त्याचं स्वतःचं बॉटम इथलं नाहीये, तो कुठला आहे? तो गुजरातचा आहे. आणि गुजराती एक येऊन इथं जर सांगत असेल का यांच्या मुलांना जन्माचे दाखले नाही दिले पाहिजे, तर हे कितपत चांगले. या शासनाला मी या लाईव्हच्या माध्यमातून लक्ष वेधितो का हे जे अधिवेशन चालू आहे, उद्याच्या अधिवेशनाला मी मुंबईला हजर राहणार आहे आणि जन्म मृत्यू दाखले नोंदणी, अन्न सुरक्षा मंत्रालय यांच्याशी सर्वांशी मी हे संवाद साधणार आहे का या ज्या काही माधवी पांगारे इथं बसवलेल्या आहेत, या शासनाच्या कर्मचारी आहेत का आमच्या टॅक्स मधून भरणाऱ्या पैशामधून बसवलेल्या आहेत का आमची वेळसांडा करण्यासाठी? इथल्या भिवंडी मधल्या सर्व लोकांची ही इथं बघा कशा पद्धतीने इथल्या लोकांना, इथल्या गरीब जनतेला कशा पद्धतीने दबवते. अरे पोलीस मागवले का? पोलीस मागवले कशासाठी मागवले? आतमध्ये काय भांडण चालू होतं का? कायदा सुव्यवस्था बिघडणार होती का? असली काही गोष्ट असती तर तुम्ही तिथं पोलीस बोलवले असते तर ते मी मान्य केलं असतं. पण तशी गोष्ट नसताना मॅडम इथं वर्दीचा धाक दाखवून स्वतःची मनमानी करत आहेत. मी स्वतः या गोष्टीचा पीडित आहे. गेल्या माझ्या मुलीचाही शिक्षणाचा विषय आहे ना, मी त्या विषया करताना मी जर लाईव्ह नाही आलो तर मग मी कुठेतरी या शासनाच्या भोंगल कारोबाला बळी पडलेलो आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. भारत